सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 45 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रुद्र विशालच्या रूममधून दामिनीच्या रूममध्ये आला. तसा विशालने दरवाजा लावून घेतला आणि ते पुस्तक शोधू लागला, ज्यात पद्मिनीचा फोटो होता. आणि त्याच्या लक्षात आलं की रूमची सगळी साफसफाई केली आहे आणि सगळं कसं अगदी टापटीप ठेवलं होतं. मग ते पुस्तकही त्याला जिथल्या तिथे सापडलं, पुस्तकांच्या कपाटात. नाहीतर रोज ते बेडवरच लोळत असायचं. आणि विशाल मनात म्हणाला, नक्कीच दामिनीनं सगळी आवराआवर केली आहे. काय गरज आहे का हिला? गरोदर आहे ना ती. आराम करायचा सोडून कामं करत बसली आहे. आता त्यानं त्या फोटोची शोधाशोध सुरू केली, पण तो फोटो त्याला सापडत नव्हता. मग इतक्यात त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. विशाल म्हणाला, रुद्र, तू पुन्हा आलास? तू जा बरं तुझ्या बायकोच्या खोलीत. मला त्रास देऊ नकोस, मला आराम करायचा आहे. आणि दामिनी म्हणाली, दादा मी आहे, रुद्र नाही. विशालनं दरवाजा उघडला तशी दामिनी आधी थोडीशी लाजली आणि मग म्हणाली, दादा आत येऊ का? विशाल म्हणाला, आता तुला कधीपासून माझ्या रूममध्ये येताना परवानगीची गरज लागली? ती म्हणाली, तुला राग आला ना मी आणि रुद्र मगाशी तुझ्या रूममध्ये होतो म्हणून? आणि तू मगाशी म्हणालास की रुद्रला माझ्या रूममध्ये यायचं नाही. विशाल म्हणाला, राग आला की काय नवऱ्याला असं म्हणालो म्हणून? दामिनी म्हणाली, राग नाही आला, पण आता सवय करून घ्यावी लागेल ना अशी परवानगी घ्यायची. कारण आता तुझंही लग्न होईल, मग बरं दिसत नाही ना असं लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये न विचारता येणं. विशाल म्हणाला, ये आत ये. मग ती आत आली आणि विशाल पुस्तकांमध्ये तो फोटो शोधत होता, पण त्याला तो सापडत नव्हता. दामिनी म्हणाली, दादा काय शोधतोय? तो म्हणाला, अगं काही नाही, आपलं असंच सहज. असं म्हणून कुठे गेला हा? मी यातच तर ठेवतो असं म्हणत त्याने सगळं कपाट पालतं घालायला सुरुवात केली. आता बराच वेळ झाला तरी विशाल तो फोटो शोधत होता आणि त्याला तो फोटो सापडत नव्हता. कसा सापडणार फोटो? तो तर दामिनीनं घेतला होता ना. विशालला आता जाम टेन्शन आलं होतं, तो फोटो सापडेना म्हणून. तेवढी एकच त्याच्याकडे तिची निशाणी होती आणि तो कासावीस झाला. दामिनी म्हणाली, दादा मी तुझ्याशी गप्पा मारायला आले आहे आणि तू असं काय करतोस? विशाल म्हणाला, दामिनी तू थांब, गप्पांपेक्षा खूप महत्त्वाचं माझं काहीतरी हरवलं आहे. असं म्हणून विशाल पुन्हा शोधू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता नाराजी स्पष्ट दिसत होती. दामिनी पाहत होती आणि तिने अचानक तो फोटो काढून त्याच्यासमोर धरला आणि म्हणाली, हे शोधतोय ना तू? आणि तो फोटो दामिनीकडे पाहून विशालला फार आश्चर्य वाटलं. आणि विशाल म्हणाला, हा फोटो तुझ्याकडे कसा आला? दामिनी म्हणाली, मगाशी तुझ्या रूमची आवराआवर करत होते तेव्हा सापडला. मग विशालनं तिच्या हातातून तो फोटो घेण्यासाठी हात पुढे केला आणि दामिनी म्हणाली, दादा अजिबात नाही मिळणार हा फोटो तुला. विशाल म्हणाला, दामिनी फोटो दे, मस्करी करू नकोस. दामिनी म्हणाली, मी मस्करी करतच नाही, मस्करी तर तू लावली आहेस आमच्या सगळ्यांची. विशाल म्हणाला, मी काय केलं? दामिनी म्हणाली, हा फोटो तुझ्याकडे का आहे ते सांग मला. आणि काही लपवू नकोस आणि खोटं बोलू नकोस, कारण मला आईनं सगळं सांगितलं आहे, पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे. विशाल आता गप्प बसला. दामिनी म्हणाली, दादा कोण आहे ही मुलगी सांग मला. आणि विशाल मग म्हणाला, हिचं नाव पद्मिनी आहे आणि ही मला आवडते, मी हिच्यावर प्रेम करतो आणि हिच्याशीच लग्न करणार. दामिनी म्हणाली, बरं असं का? तिच्याशीच लग्न करशील का? आणि हिला आता लग्न होऊन 2 मुलं झाली असतील तर तरी करशील तू तिच्याशी लग्न? तुला ती सापडणार 2 मुलांसह, तिचं अख्खं सासरचं कुटुंब आणि तिच्या नवऱ्यासह. आणि मग तू तुझं प्रेम तिला कबूल करणार आणि मग ती काय करेल? तर सगळा हसता खेळता संसार सोडून फक्त तू कधीच न व्यक्त केलेल्या प्रेमासाठी तुझ्यासोबत निघून येईल आणि तुलाही ती चालेल.
तू तिला लगेच स्वीकारशील हो ना? दामिनी आता अशी मुद्दाम त्याला त्याच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून बोलत होती आणि विशालने दामिनीकडे चमकून पाहिलं. दामिनी म्हणाली, दादा, तुला तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हेही माहीत नाही. तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला माहीत नाही. मग ती तुझ्यासाठी का थांबेल? अरे तुझं प्रेम तुझ्यासमोर असेल तर ते मिळवण्यासाठी तू धडपडशील ना, जसं मी आणि रुद्र धडपडलो. आणि शेवटी एक झालोच ना साम दाम दंड भेद वापरून. आणि आता इतक्या टेन्स वातावरणामध्ये सुद्धा विशालने तिचा शब्द बरोबर पकडला. शेवटी हाडाचा पोलीस होता तो. आणि म्हणाला, म्हणजे साम दाम दंड भेद, नक्की काय केलं तुमचं प्रेम मिळवण्यासाठी असं म्हणायचंय तुला? आणि दामिनी मनात म्हणाली, बापरे, दादापुढं आता जास्त हिरोगिरी करून चालणार नाही, नाहीतर माझं प्रेग्नन्सीचं भांडं दादाकडूनच फुटेल. दामिनी म्हणाली, म्हणजे आम्ही काय काय केलं हे तुला माहीत आहे ना? रुद्र आपल्या घरापुढे थांबला. मी किती रडले आणि शेवटी आमचं लग्न झालं. विशाल म्हणाला, तुम्हा दोघांकडे बघून अजिबातच मी या लग्नाला तयार झालो नाही. तू प्रेग्नेंट आहेस म्हणून तयार झालो, कारण मी इथे येणाऱ्या बाळाचा विचार केला. आणि आता दामिनी अजून मनातनं घाबरली. आता दादाला सत्य कळलं तर काय होईल कुणास ठाऊक. मग ती पुढे म्हणाली, माझं सोड रे दादा, पण आता या घराला एका सोन्याची गरज आहे. पसारा बघितला का किती पडला आहे? आणि तुला आपल्या आईचा स्वभाव माहीत आहे. तिला स्वच्छता किती आवडते आणि तिच्यावर घरच्या साफसफाईच्या कामाचा ताण येतो. त्यांचंही आता वय झालं आहे. त्यांना सुद्धा घरामध्ये सून हवी आहे. त्यांच्या इच्छेचा तू कधी विचार करणार आहेस का फक्त तुझ्या हट्टासाठी तू सगळ्यांच्या इच्छांचा बळी देणार आहेस? विशाल म्हणाला, दामिनी, अगं पण मी नोकर ठेव म्हणतोय आईला, पण ती तयारच होत नाही. त्याला मी तरी काय करू? तिला सगळी कामं स्वतःच करायची असतात. मग दामिनी म्हणाली, हो का? नोकर आईबाबांना नातवंड देणार आहे का? तुझ्या ऑफिसची तयारी नोकर करून देणार आहे? तुझ्यासाठी टिफिन आनंदानं नोकर बनवणार आहे? दुपारी आठवणीनं, अहो जेवलात का? संपूर्ण डबा संपवायचा बरं का, नाहीतर बघाच मी बोलणार नाही तुमच्याशी, असं लाडानं नोकर म्हणणार आहे का? सणासुदीला दरवाजाला तोरण आणि दारात रांगोळी नोकर काढणार आहे का? आईबाबांचे हातपाय नोकर चोळून देणार आणि रात्री बेडरूममध्ये तू नोकराची वाट बघत बसणार आहे का? विशाल आता थोडा हसून म्हणाला, दामिनी, तू जरा जास्तच वात्रट व्हायला लागलीस बरं का त्या रुद्रसोबत राहून. तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतेस हे याचं भान ठेव. दामिनी म्हणाली, काय चुकीचं बोलते पण मी? खरंच तर बोलते. माझं काही चुकत असेल तर तू बोल. आता काय बोलणार विशाल? सगळं खरंच तर होतं. आणि दामिनी म्हणाली, एखाद्याला सरळ सांगून समजत नसेल तर असंच बोलायला लागतं. तुझंही लग्नाचं वय झालं आहे. इतके दिवस माझं लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं तू म्हणत होतास, ते मला पटत होतं. पण आता हे सगळं ऐकून मलाच धक्का बसला आहे. इतकं हँडसम आहेस तू, इतका रुबाबदार. आतापर्यंत कितीतरी मुलींनी तुझ्यावर जीव ओवाळून टाकला असेल. पण तू कोणालाच जवळ येऊ दिलं नाहीस का, तर या फोटोतल्या पद्मिनीसाठी. आणि म्हणूनच मगाशी माझ्या सासूबाईंचं नाव ऐकून इतकी चौकशी करत होतास हो ना? असा किती दिवस धावणार आहेस या नावाच्या पाठीमागे तू? आणि समज दादा, उद्या जर एखादी मुलगी तुझ्यासमोर आली आणि म्हणाली की मीच तुझी त्या फोटोतली पद्मिनी आहे, कारण आत्ता तरुणपणी ती कशी दिसते हे तुला माहीतच नसेल, मग तू लगेच डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवून लग्न करशील ना? कारण तू तर तिच्या प्रेमात बुडून गेलेला आहेस पूर्ण. आणि ती नंतर फ्रॉड निघाली तर? विशाल म्हणाला, हो ग दामिनी, हा विचार तर मी केलाच नव्हता. विशालला आता तिचं म्हणणं पटत होतं. दामिनी म्हणाली, मग आत्ता विचार कर. आता दामिनीसुद्धा महाहुशार होती. ती सैरावैरा माळरानावर धावत सुटणाऱ्या पाण्याला बाण घालतात तशी पद्मिनीच्या मागे धावणाऱ्या विशालच्या विचारांना, त्याच्या प्रेमाला बाण घालत होती. एका करेक्ट ट्रॅकवर वळवत होती. आणि दामिनी म्हणाली, बघ दादा, इतका मोठा पोलीस ऑफिसर असूनही तुला हे कळत नव्हतं. तुझंही बरोबर आहे. प्रेमात असा विचार कोणी करतच नाही रे. प्रेम झालं की झालं, जसं मी आणि रुद्रनं केलं होतं. मग खरं खोटं, बरं वाईट असला विचार आम्ही करतच नव्हतो.
प्रेमामध्ये. शेवटी प्रेम हे प्रेमच असतं, पण त्यालाही कुठेतरी लिमिट असावं दादा. आणि तुला तर तेच कळत नाही ना. कुठे थांबावं हे समजलं पाहिजे ना तुला. दादा, प्रेमात हट्ट करणं चांगलंच आहे, प्रेमात वेडं होणं हे सुद्धा चांगलं आहे, पण ते प्रेम कुठं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते आपल्यासमोर असलं पाहिजे, एवढंच मला कळतं. आई बाबा तुला काही बोलत नाहीत म्हणून असं समजू नकोस की तुला कोणीच बोलणार नाही. मी तुला बोलणार आणि मला वहिनी पाहिजे म्हणजे पाहिजे. तू एखादी पाहत असशील मुलगी तर ठीक, नाहीतर मीच शोधेन माझ्या आवडीची. माझ्या खूप मैत्रिणी आहेत, त्यापैकी शोधेन एखादी. आजपासून कामाला लागते. विशाल म्हणाला, अगं दामिनी, पण तिचं लग्न झालं नसेल तर? विशालनं पुन्हा त्याच्या मनातली शंका विचारली. दामिनी म्हणाली, दादा, अरे 28 वयापर्यंत कुठली मुलगी राहते रे लग्न करण्याची? आणि तुझी ती पद्मिनी, ती किती सुंदर आहे. तिला नक्कीच कुणीतरी एखादा हँडसम चांगला बिझनेसमन किंवा एखादा गलेलट्ट पगारदार नवरा मिळाला असेल. आणि धड तुला कधी सापडणार आहे तेही माहीत नाही. मग या फोटोशी आयुष्यभर बोलत बसणार आहेस का? आणि ती तिकडं मस्तपैकी संसार करत असेल. विशाल म्हणाला, दामिनी, अगं माझं मन सांगतंय की तिचं लग्न अजून झालं नाही. दामिनी तोंड वाकडं करून म्हणाली, हो का? मग तुझ्या त्या मनाला म्हणावं तिला आणून तुझ्यासमोर प्रकट कर, म्हणजे आमच्या सगळ्यांचा तरी त्रास वाचेल. ते काही नाही, माझ्या मैत्रिणीपैकी एखादी चांगली मुलगी मी पाहणार आहे आणि तिचं तुझ्याशी लग्न लावून देणार आहे. किंवा तू तरी एखादी मुलगी पसंत करून सांग आम्हाला. दामिनीची अशी अधिकारवाणीची भाषा विशालनं ऐकली आणि विशाल म्हणाला, दामिनी, अगं इतकी काय घाई आहे? दामिनी म्हणाली, हो मला घाई आहे, कारण माहेरात आल्यावर लोळत पडायचं सोडून मी कामं करत बसते. आजचा अख्खा दिवस माझा तुझी रूम आवरण्यात गेला. विशाल म्हणाला, पण दामिनी, अगं माझ्या मनातून ती आयुष्यभर जाणार नाही. त्याचं काय? मी तिच्यावर खरंच प्रेम करतो. दामिनी म्हणाली, दादा, सगळीच प्रेम पूर्णत्वास जात नाहीत. काही प्रेम मनातच जपून ठेवावे लागतात. तू कर ना तिच्यावर आयुष्यभर प्रेम, पण जिच्याशी लग्न करशील तिच्यामध्ये तू तिला पहा. आणि तिच्यावर जितकं प्रेम करतोस तितकंच प्रेम तू तुझ्या बायकोवर कर, म्हणजे तुला तीच मिळाल्यासारखा आनंद होईल. जी स्वप्न तू या पद्मिनीसोबत रंगवली होतीस ती सगळी स्वप्न तू तुझ्या बायकोसोबत जग आणि पूर्ण कर. वा, काय बोलली होती ना दामिनी. एकदम 100% खरं बोलली. खूप मस्त समजावून सांगत होती ती. आणि आज तर विशालला ती लहान आहे असं वाटतच नव्हतं. विशालच्या मनातून ती फोटोतली पद्मिनी काढल्याशिवाय दुसरी कुठलीच मुलगी प्रवेश करणार नाही हे दामिनीला माहीत होतं. आणि म्हणून तिने आधी हे करायचं ठरवलं. या फोटोतल्या पद्मिनीला दादाच्या विचारातून आणि मनातून काढून टाकायची. मनातून तर ती जाणार नव्हती हे नक्की होतं, पण निदान प्रयत्न करत होती ती. ती म्हणाली, दादा, तुझं प्रेम खरंच खूप ग्रेट आहे रे, पण ते तुझ्या नशिबात नसेल तर? आणि तू जिच्या नशिबात आहेस तिला तरी तुझ्या आयुष्यात प्रवेश करू दे. तुझं सुख कुठेतरी तुझ्या नशिबात येण्यासाठी वाट बघत असेल, पण तू त्या सुखाला दरवाजा उघडूनच देत नाही. विशाल आता गप्प बसला. दामिनी म्हणाली, दादा विचार कर, येते मी, असं म्हणून निघाली. विशाल म्हणाला, दामिनी, अगं तो फोटो दे ना. नाही दादा, मी फोटो देणार नाही, नाहीतर तू पुन्हा तिच्यातच गुंतून बसशील. नाही ग दामिनी, मी तुझ्या बोलण्याचा विचार करेन. दामिनी म्हणाली, पक्का ना दादा? विशाल म्हणाला, हो बाई, नक्की. मग दामिनीने त्याला फोटो दिला आणि म्हणाली, फक्त 15 दिवसांची मुदत मी तुला देते दादा. एक तर तू तुझ्या या फोटोतल्या पद्मिनीला शोधून दाखव किंवा दुसरी एखादी मुलगी बघ, नाहीतर मी सुद्धा बघणार आहेच तुझ्यासाठी मुलगी. आणि दामिनी निघून गेली. आता विशालने थोडा वेळच त्या फोटोकडे पाहिलं आणि आता त्या फोटोमध्येच त्याला पल्लवी दिसायला लागली, म्हणजे रुद्रची बहीण पद्मिनी. ती दिसत होती त्याला. आणि तो फोटो त्याने ठेवून दिला. मग काही वेळ आराम करून झाल्यावर रुद्र आणि दामिनी हॉलमध्ये आले. सगळे जमा झाले त्यांना निरोप देण्यासाठी. विशाल मात्र अजून आला नव्हता खाली. बाबांनी त्यालाही हाक मारली आणि रुद्र दामिनीला खुणवत म्हणाला, प्रेग्नन्सीचं सत्य सांग. मग दामिनीने सगळी हिंमत एकवटून म्हणाली, आई बाबा, दादा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे.
हे ऐकून तुम्ही माझ्यावरती चिडाल, रागवाल की मला माराल, मला काही माहीत नाही, पण मला हे तुम्हाला सांगावंच लागणार आहे. असं म्हणून तिने त्या तिघांनाही एका बाजूला बसवलं आणि त्यांच्यासमोर खाली गुडघे टेकून जमिनीवर बसली. लहानपणी जेव्हा चूक व्हायची तेव्हा ती माफी मागताना अशीच करायची. आधीच सगळी इमोशनल बांधी करून ठेवायची सगळ्यांची, ओरडा कमी पडावा म्हणून. आणि तिने तिचे कान पकडले. विशाल, आई बाबा मुचकळ्यात पडले आणि आई म्हणाली, दामिनी, अगं काय सांगायचंय तुला, आणि तू अशी का बसली आहेस? उठ बरं. गरोदरपणात असं बसत नाहीत. आणि दामिनी डोळे मिटून कान पकडून म्हणाली, आई मी गरोदर नाही. आता हे ऐकून विशालचा चेहरा रागाने लाल झाला आणि रुद्रने घाबरून डोळे मिटून घेतले.